न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। पंचवटी शिवजन्मोत्सव समिती 2025 तर्फे आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याचा भव्य भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। शिवतीर्थ पंचवटी कारंजा नाशिक येथे हा सोहळा पार पडला। या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा जागर करण्यात आला। 18 पगड जाती 12 बलुतेदारांचा उत्सव या संकल्पनेला अनुसरून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। कार्यक्रमाचे अध्यक्ष तुषार नाटकर आणि कार्याध्यक्ष हर्षल पवार यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य सोहळा पार पडला। यावेळी अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून आपले विचार मांडले। यावेळी शिवप्रेमींच्या मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या मुहूर्त पूजन सोहळ्यामुळे आगामी शिवजन्मोत्सव 2025 साठी जनतेमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। या सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून आपले विचार मांडले। सर्वांनी एकत्र येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केला आणि आगामी शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या। पंचवटी शिवजन्मोत्सव सोहळा 2025 तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मारक शिवतीर्थ पंचवटी अनावरण सोहळा या दोघांच्या निमित्ताने आज पंचवटी कारंजा येथे पंचवटी शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने भूमिपूजन सोहळा आयोजित करण्यात आला होता। या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने आज पंचवटी शिवजन्मोत्सव सोहळ्यास खऱ्या अर्थाने सुरुवात झालेली आहे। मी पंचवटी शिवजन्मोत्सव समितीचा अध्यक्ष या नात्याने संपूर्ण पंचवटीकरांना तसेच नाशिककरांना आवाहन करतो की येत्या 18 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता आपल्या नाशिकचे हृदय मानले जाणारे शिवतीर्थ पंचवटी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा याचा अनावरण सोहळा आहे। या नेत्रदीपक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावे अशी मी विनंती करतो। तसेच 19 फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव सोहळा याही नेत्रदीपक सोहळ्यात आपण उपस्थित राहावे असे मी पंचवटी शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने आपणा सर्वांना नाशिककरांना आवाहन करतो। धन्यवाद। गणेश देवाडे, न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक।